सरसेनापती सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमीमध्ये ऐतिहासिक भूमीमध्ये स्वागत. काही जिल्हा परिषद भाजपचे उमेदवार गिरिजा देवी शिंदेच्या नेत्री उभारले आहेत व त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संग्रामदादा कुपेकर उभारले आहेत व दादांच्या पाठीमागे स्वर्गीय विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची सुकन्या नंदाताई बाबुळकर आहेत व माजी आमदार राजेश पाटील यांचे समर्थन आहे. तर भाजपला व काँग्रेसला उमेदवारांना काँग्रेसचे उमेदवारांना कोल्हापूरचे बंटी पाटील यांचे समर्थन आहे. तर भाजपला याचे आव्हान राहील काय? आमच्या सोबत देवा भाऊ आहे. विकास जो असतो तो महाराष्ट्राला दाखवायचं काम देवा भाऊंनी केलंय आणि त्यामुळे मला विश्वास आहे की चंदगडची जनता सुद्धा देवा भाऊंसोबत आणि भारतीय जनता पार्टी सोबत राहील. काही पुढचा प्रश्न आहे. चंदगड विधानसभेचे आमदार शिवाभाऊंनी 9-0चं हे केलेलं आहे, विधान केलेलं आहे. तर विरोधकांना शून्याचा आकडा मिळेल काय? शिवाजी काय बोललाय मला माहित नाहीये, परंतु मी तुम्हाला एवढं सांगते, लोकप्रिय असा आमदार दीड वर्षामध्ये जवळपास 30,000 कोटीचा निधी या चंदगडच्या विधानसभेसाठी त्यांनी आणलाय. देवाभाऊंनी कायम त्यांना मदतीची हाक त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामुळे याच्या आधीच्या नगरपालिका निवडणुकींमध्ये सुद्धा चंदगड असेल, आजरा असेल, बहुमताने भारतीय जनता पार्टीचे आमचे नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्ष सुद्धा बसले. मी संपूर्ण राज्यामध्ये प्रवास करते आणि त्यावेळेला मला जे दिसलेलं चित्र आहे की या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जनता जी आहे ती विकासाला साथ देईल, देवा भाऊंना साथ देईल, आमच्या शिवाजी पाटलाला साथ देईल, भाजपाला साथ देईल. तर ह्या लाडक्या बहिणी आमदार शिवाजीराव पाटलांच्या लाडक्या बहिणी आणि आज जे तुम्ही सुसंवाद जो बहिणीशी साधला तो अप्रतिम होता आणि एकदमच तुमच्या भावना महिलांच्या प्रती जागवला. त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद.